मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सत साहिब सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मद हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वै वंदनम निर्लेपम निज निर्गुणम अकलनो वेशंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदमम वे परवा अथाह वार पार निमज्जतम. गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि आधारा ध्यावे से 88. उतरे भव जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि आधारा ध्यावे से 88. उतरे भव जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी ही जाखें चोभा जाऊं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देवो सो खाऊं. जय इब कै सत गुरु मिले
सब दुख आँखों रो, चरणों ऊपर शीस धरूं, कहूँ जो कहनी हो। कबीर साईं मिलेंगे, पूछेंगे कुशलात, आदि अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाहीं, हमसे तुमको बहुत है, तुम जैसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव ब्रंच मुनि नारदा, तिनके हृदय ना समाऊं। मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार। तरवर से पत्ता टूट गिरे, वो बोर न लगता डार। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाकार कबीर देव, कबीर साहेब, कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेने आपण सगळे पुण्यात्मे परमात्म्याचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झालात. तुमचे पुण्यसंस्कार, तुमचे पूर्वजन्मीचे शुभकर्म खूपच जास्त आहेत, अत्याधिक आहेत. तेव्हाच तुम्हाला परमात्म्याची शरण मिळाली आहे आणि अशा वेळेला तुमचे मानव शरीर आहे. अशा वेळी परमात्म्याने ही वेळ अगोदरच निर्धारित केली होती की ज्यावेळी 5500 वर्षांचे कलियुग संपेल तेव्हा मी माझा एक दास पाठवेन. तसं तर परमात्म्याने सांगितले की मी स्वतः येईन. परमात्मा स्वतः न येता आपला दास पाठवून दिला. पंतप्रधान स्वतः नाही आले हिसारमध्ये, त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवला. तर एकच गोष्ट समजली पाहिजे की त्याच्यात आणि पंतप्रधानात काही फरक नसतो. तो पंतप्रधानांच्या सर्व पॉवरयुक्त असतो आणि एका प्रांताला अशा रिप्रेझेंटेटिव्ह द्वारे मिळणारी मदत पुरेशी असते. 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने आपला प्रिय आत्मा धरमदासजींना सांगितलं होतं, पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचे विधान आहे की ते चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना स्वतःची माहिती देतात, आपला साक्षीदार बनवतात. ह्यावेळी परमात्मा ह्या कलियुगाच्या प्रारंभी आले होते प्रथम चरणात आणि परमात्म्याने कलियुगाला 3 चरणात विभागलं आहे. एक तर पहिला चरण, जेव्हा परमात्मा सन 1398 पासून सन 1518 पर्यंत 120 वर्षांपर्यंत एक साधा, एक सिंपल मॅन, सिंपल सिटीझन, आम नागरिक, साधारण नागरिक सारखं जीवन जगून त्यांनी आपल्यासाठी एक उदाहरण ठेवलं की भक्तांनो, हे माझ्या प्रिय आत्म्यांनो, जर तुम्हाला इथून पिच्छा सोडवायचा असेल तर इथल्या सगळ्या बकवादांना सीमित करून टाका. नाहीतर हे काळाचे, ह्या मायेचे चोचले आपण असंख्य वेळा केले आहेत व ते तुम्हाला इथेच ठेवतात. आणि एक हे पण सिद्ध करायचं होतं परमात्म्याला की असं समजू नका की त्यावेळी ब्राह्मण वर्ण जो होता तो केवळ भक्ती आणि ज्ञान प्रचाराचा अधिकारी मानला जायचा आणि आपण हेच मानायचो की ब्राह्मण लोकच भक्ती करतात,
त्यांचाच अधिकार आहे आणि तेच मोक्ष प्राप्त करू शकतात. तर परमात्म्याने सिद्ध केलं होतं की त्यावेळी अस्पृश्यता तर फारच जास्त होती आणि विणकर जातीला फारच हीन मानलं जायचं. शूद्र वर्णात गणलं जायचं. परमात्म्याला हे सिद्ध करायची इच्छा होती की जाती आणि धर्म परमात्म्याला प्राप्त करण्याच्या कधीच आड येत नाहीत. ते ना सहयोगी आहेत ना बाधक आहेत. पूर्ण संत प्राप्त व्हावा, खऱ्या श्रद्धेने जो सत्साधना करेल, मग तो कोणत्याही वर्णात जन्मलेला असो, श्रीमंत असो वा गरीब असो, निर्धन असो, सगळे परमात्म्याची प्राप्ती करू शकतात आणि परमात्मा सगळ्यांना सारखा लाभ देईल. जर राजा भक्ती करतोय आणि बरोबर एक रंक करतोय, जेव्हा आध्यात्मिक स्तराचा जो सहयोग होतो, परमात्मा दोघांना सारखंच देतो, काही फरक नसेल. तर अशाच प्रकारे परमात्म्याला हे सिद्ध करायचं होतं की टोटे में भक्ति करे सोए सही सपूत, ये मायाधारी मस्करे है न जाने कितने जालिए ऊत. गरिबीतही भक्ती करतात, निर्धन दारिद्र्य असूनही परमात्म्याविषयी आस्था ज्याच्यात आहे, सोए सही सपूत और ये मायाधारी मस्करे न जाने कितने जालिए ऊत. रावणासारखे. आणि परमात्मा म्हणतात, राजा असो वा रंक असो, निर्धन असो वा धनवान असो, माणूस असो वा स्त्री वा पुरुष असो, परमात्म्याची प्राप्ती करू शकतो जर त्याला सद्गुरू मिळाले. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही त्या पुण्यात्म्यांपैकी आहात ज्यांना सद्गुरू पण लाभले. आणि जर आताही पार नाही झाला तर मग ती तुमची स्वतःची नालायकी असेल, परमात्म्याने कृपेत कसर नाही ठेवलेली. तर पुण्यात्म्यांनो, ही वेळ खूप आधी निर्धारित केली होती परमेश्वराने आणि काळाने आपलं जाळं फेकलं होतं. जेव्हा कबीर परमेश्वराला धरमदासजींनी विचारलं की हे दीनदयाळा, आपण जी कथा सांगितली आहे सृष्टी रचनेची, आणि ती ऐकून तर असं वाटतं की आम्ही खूप अपराधी आणि नालायक जीव आहोत. आम्ही भरल्या ताटाला लाथ मारून सुखसागराला सोडून या घाणेरड्या तलावात स्वतःच ह्या खराब पाण्यात येऊन पडलो. तुमच्यासोबत आम्ही खूप चीटिंग केलं आहे. हे दीनदयाळा, आपण कशी दया केलीत आमच्यावर, आपण तरीही येऊन सांभाळलं. किती दयाळू आहात तुम्ही. आम्ही कसा जुलूम केला तुमच्याशी विश्वासघात केला. तेव्हा परमात्म्याने म्हटलं की धर्मदास, माता पित्याचा मुलगा अथवा मुलगी कितीही नाकर्ते असोत, तरीही त्यांची इच्छा असते की हे कधी सुधारतील आणि माझ्याकडे येतील तर मी त्यांना सर्व लाभ देईन. आता हे सर्व माझे आत्मे आहेत, माझ्यापासून उत्पन्न आहेत, माझ्या शरीरातून निघाले आहेत. परमात्म्याने आपल्या वचनातून सगळ्यांची उत्पत्ती केली आहे. आता आपण परमात्म्याच्या पोटातून बाहेर आलो आहोत आणि जी पण आई आपल्या अपत्याला, मुलाला वा मुलीला जन्म देते, तिला ते किती आवडतात. दासाने बघितलं की एका माईचा मुलगा अगदी जन्मापासून अपंग होता, लाळ गळत राहायची, असं वेडवाकडं तोंड होतं आणि ती आई त्याच्यावर इतकं प्रेम करायची की लाड करायची, त्याची लाळ पुसून मुका घेत होती, प्रेम करायची. तर पुण्यात्म्यांनो, आपण त्या परमात्म्याचे आत्मा आहोत जो आपल्यासाठी भटकतोय. आपण किती नाकर्ते आहोत, किती नालायक झालो, तरी पण त्याच्या हृदयात आपली वेगळी ओढ आहे. आम्ही काय चूक केली होती ते सृष्टी रचनेच्या द्वारा तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे.
आज विषय दुसरा आहे म्हणून थोडीशी हिंट देईन. ज्यावेळी परमात्म्याने सतलोक, अलखलोक आणि वरचे अगम आणि अनामी लोक सर्व उत्पन्न केले आपल्या वचनाने, अजर अमर, आणि परमात्म्याने सगळ्यात आधी 16 पुत्रांची उत्पत्ती केली. त्याआधी 16 द्वीप उत्पन्न केले. त्याच्यात सर्वांना राहायला सांगितले. त्याच्यात एक पुत्र अचिंत होता. त्याला म्हटलं की तू सृष्टी रचना कर. बाकी त्याला त्याच्या सामर्थ्याचा आभास करायचा होता की तू किती सक्षम आहेस आणि काय करू शकतो प्राणी परमात्म्या शिवाय. तर त्याने आपल्या वचनाने अक्षर पुरुषाची उत्पत्ती केली. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष आहेत. क्षरपुरुष, अक्षरपुरुष व उत्तम पुरुष तो अन्यहा. त्याला परम अक्षर पुरुष म्हणजे परम अक्षर ब्रह्म म्हणतात, जे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, जी व्यक्ती जरा आणि मरणापासून सुटण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यापासून मोक्ष मिळवू इच्छितात, वृद्धावस्था आणि मृत्यूपासून ते त्या तद्ब्रह्मशी परिचित असतात, संपूर्ण आध्यात्मिक ज्ञानाशी परिचित आहेत आणि सर्व कर्मांशी ते वेल नोन आहेत. तेच लोक इथून सुटण्याचा, मृत्यूशी आणि जरा म्हणजे वृद्धत्वाच्या पासून सुटका करण्याचा प्रयत्न करतात, तर ते त्या तद्ब्रह्मशी परिचित असतात. अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारले की ते तद्ब्रह्म काय आहे. गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटले की तो परमअक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे, ती समर्थ शक्ती. तर 15व्या अध्यायाच्या गीतेतील 16व्या व 17व्या श्लोकात 3 पुरुष आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, आणि 17व्या श्लोकात म्हटले की उत्तम पुरुष तो अन्यहा. ह्या दोन्हींहून, क्षरपुरुष व अक्षरपुरुषाहून तो श्रेष्ठ परमात्मा, उत्तम पुरुष, पुरुषोत्तम, तर कोणी अन्य आहे आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं धारण पोषण करतो. तो वास्तवात अविनाशी परमेश्वर आहे. तर अचिंतने अक्षरपुरुषाची उत्पत्ती केली आणि अक्षरपुरुष तेथे एक सरोवर आहे, मानस सरोवर, अमृताने भरलेलं. त्याच्यात जाऊन झोपला, खोलवर गेला. तिथे श्वासांनी जीवन नाहीये. खूप वेळापर्यंत तो बाहेर नाही आला. तुम्हाला थोडीशी सृष्टी रचनेची हिंट देऊन आजचा जो विषय आहे तो पुन्हा सुरू होईल. अचिंतने पाहिलं की अक्षरपुरुष सरोवरात झोपेमध्ये गाढ झोपेत आहे आणि अक्षरपुरुषाशिवाय अचिंत सृष्टी नाही करू शकत. तेव्हा त्याने विनंती केली की अक्षरपुरुष निद्रेत आहे, हे प्रभू, मी काही करू शकत नाहीये. तेव्हा परमात्म्याने म्हटलं की बाळा, तू करू पण नाही शकत. हा तुला थोडासा एक झटका दिला आहे, कुठे तू मध्येच आडकाठी घातली असतीस. परमात्म्याने हे सिद्ध केलं की समर्थांचे काम समर्थच करू शकतो आणि दुसरा प्रयत्न करेल तर तो मारच खाईल. तेव्हा परमेश्वराने त्याच सरोवरातून थोडंसं पाणी आपल्या ओंजळीत घेतलं. आपल्या शब्दाने त्याचं अंड बनवलं. अंड्यात आपल्या वचनाने आपल्याच आतून एक आत्मा त्यात प्रवेश करवला. त्या अंड्याला खूप मोठ्या आकाराचे अंडे बनवले. त्याला त्यात सोडलं सरोवरात. गडगड गडगड करत ते खाली गेलं. तर त्याचा गडगडाट ऐकून अक्षर पुरुषाची झोप, निद्रा मोडली आणि कोणालाही अर्ध्या झोपेतून उठवलं तर त्याला थोडासा राग येतो. त्याने रागाने बघितलं की कोणी माझी झोप मोडली, तर तो क्रोध त्या अंड्यावर आपटला. त्यामुळे ते अंड फुटलं. त्यातून हा क्षरपुरुष निघाला, क्षरपुरुष. आता ह्या आध्यात्मिक ज्ञानाला ऐकण्यासाठी ही सृष्टी रचना एक मास्टर की मानून चला. आणि जोपर्यंत तुम्ही या सृष्टी रचनेशी परिचित नाही होत, तोपर्यंत तुम्ही अध्यात्माचा कोणताही शेंडाबुडखा समजू शकत नाही.
पहिल्यांदा कोणी ऐकलं तर त्याला असं वाटेल की जशी दंतकथा बनावट कहाणी आहे. आता ते अंड फुटल्यामुळे त्यातून क्षरपुरुष निघाला, ज्योती निरंजन, ज्याला काळ पण म्हटलं जातं, जो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तेव्हा परमेश्वराने म्हटलं की तुम्ही दोघे बाहेर या. ते दोघे बाहेर आले. त्यांना सांगितलं की जा तुम्ही अचिंतच्या द्वीपावर राहा. एक एक स्थान तिघांना दिलं, अचिंत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. त्यानंतर परमेश्वराने स्वतः उरलेल्या रचना केल्या आणि आपण सर्व आत्म्यांना आपल्या वचनाने उत्पन्न केलं. असंख्य, जितक्या पण इथे मुंग्या, मच्छर, माशी, सूक्ष्म जीव जे दिसत पण नाहीत, दुर्बिणीतून दिसू शकतात, हत्ती, देवता, हे सर्व प्राणी परमात्म्याने आपल्या वचनाने उत्पन्न करून हे सर्व आत्मे वर राहत असत. आपल्या सगळ्यांची तिथे सृष्टी होती, परिवार होता आणि खूप सुंदर महाल, मोठे मोठे बगीचे, प्रत्येकाच्या महालाच्या आसपास खूप खूप सुंदर पुढे पार्क आहे. फळं, फ्रुट्स तिथे लगडलेली असतात. मेव्याची रेलचेल असते. सदाबहार वृक्ष असतात, सदाबहार बाग बगीचे. मग परमात्म्याने आपल्याला उत्पन्न केले. आपण वेगवेगळे राहू लागलो आणि आपला तिथे एक परिवार बनला. जसा तुमचा इथे एक परिवार बनला तसाच तिथेही तुमचा असा सुंदर परिवार होता. प्रेमाने राहायचे, काही त्रास नव्हता, कोणत्याच वस्तूचा अभाव नाही, काही काम नाही. तर मग काही वेळानंतर खूप वेळ लोटला होता, तर ह्या ज्योती निरंजन क्षरपुरुषाच्या मनात एक कुरापत उत्पन्न झाली. त्याने विचार केला, आम्ही तिघे तर एका स्थानावर, एकाच प्लॉटवर राहतोय, द्वीपात, आणि इतर माझे भाऊ आता वेगवेगळ्या द्वीपावर राहतात, तर मी स्वतंत्र द्वीप प्राप्त करेन. त्याने वेगळ्या स्थान प्राप्तीसाठी तप सुरू केलं, एका पायावर उभं राहून. एका पायावर उभं राहून त्याने तप केलं. कधी हा पाय ठेव, कधी तो. आणि आपण मग ह्याच्या जाळ्यात कसे अडकलो? आपण ह्या ज्योती स्वरूपी निरंजनला बघू लागलो आणि त्याच्या ह्या ड्राम्याला, ह्या ऍक्टिंगला, ह्या तपस्येला बघून आपण प्रभावित झालो आणि हा विचार करू लागलो की मोठी कमाल केली याने. एका पायावर उभा आहे. हो हो हो, किती युगं गेली, किती वेळ गेला. तर हे आज आपल्यामध्येही ही प्रेरणा, धारणा किंवा कमतरता आजही विद्यमान आहे. जसं कोणी ॲक्टर, कोणी हिरो किंवा हिरोईन, अभिनेता, अभिनेत्री, तुम्ही त्यांना पाहता, फिल्म वगैरे पाहता त्यांची, तर त्यांच्यावरून इतके प्रभावित होऊन जातात हे तरुण, नवतरुण मुलं मुली. आणि ते कधी आले इथे बरवालामध्ये किंवा हिसारमध्ये, तर ही नादान मुलं त्याला बघण्यासाठी तिथे अनेक हजारोंच्या संख्येने जमा होतील. आणि ते तर आपल्या रोजीरोटीसाठी नट्टापट्टा करतात आणि हे विनाकारण फुकटची ओझी वाहण्यासाठी त्यांना बघायला जातात. त्यांच्यावर इतके आसक्त होतात आणि त्यांना आपला फेवरेट हिरो किंवा हिरोईन म्हणतात. बघा, त्यांच्याशी न देणं ना घेणं. हे यांना सांगा, काय खाक देणार? ते स्वतःसाठी नाचू दे, नाचतात, उड्या मारतात, बकवास करतात 2 पैसे कमावण्यासाठी, आणि हे त्यांचं तोंड बघायला तो उभा, ती उभी इतक्या किलोमीटरवर. तर ही कमजोरी आपली तिथे झाली होती. आपल्याला सर्व सोयी तिथे प्राप्त होत्या. आपला समर्थ भगवान आपल्याला साऱ्या सुविधा देत होता. त्या सुविधा विसरून, परमात्म्याच्या त्या उपकाराला विसरून आपण ह्या नीचाला बघू लागलो, ह्या काळाला.
आम्ही त्याच्यावर आसक्त झालो, जशी ही मुलं होतात ह्या ॲक्टर्सवर. परमात्म्याने अनेकदा आकाशवाणी केली की मुलांनो, ह्याचे हे ड्रामे बघू नका, मस्त राहा तुम्ही. आम्ही वरवर सावध झालो, जसं काही आम्हाला बिलकुल नकोय, पण आतमध्ये ओढ खूप जास्त झाली. तो तर अंतर्यामी आहे, आपल्या सगळ्या गोष्टी जाणत होता की आता हे गेले कामातून. जेव्हा त्याने 70 युगांपर्यंत तप केलं, तेव्हा परमेश्वराने विचारलं की बोल ज्योती निरंजन, तुला काय हवंय, का असा हा हट्ट करतो आहेस. तेव्हा त्याने म्हटलं की पिताजी, माझ्यासाठी हे स्थान खूप छोटं आहे, मला काही वेगळं स्थान द्या, मला स्वतःचं वेगळं स्थान हवंय. परमात्म्याने म्हटलं की ठीक आहे बाबा, तब से राज राजमदमानम और जन्म तीसरे शुक्र सवानम. तुझ्या ह्या तपामुळे मी तुला 21 ब्रह्मांडांचं राज्य दिलं, जसं एक धनवान पिता आपल्या मुलाला त्याच्या वाट्याचे 21 प्लॉट देतो रिकामे. आता ती ब्रह्मांड मिळाल्यावर तो कधी ह्याच्यात जातो तर कधी त्याच्यात उड्या मारतो. सार नाच कूद. त्याने विचार केला की ह्यात काहीतरी कन्स्ट्रक्शन पण पाहिजे. आता तो समर्थ आहे सगळ्याचा, सारं मटेरियल त्या परमात्म्याकडून उपलब्ध होऊ शकतात. त्याने परत तपस्या केली, 70 युग परत तप केलं. आपल्याला तरीही तो जास्त आवडत होता. वरवर सावध होतो, पण आतून ओढ जबरदस्त होती. मग परमेश्वराने विचारले, काय हवंय तुला ज्योती निरंजन, आता तुला आणखी काय हवंय. तेव्हा तो म्हणाला की भगवान परमात्मा, हे पिताजी, माझ्यासाठी मला काही कन्स्ट्रक्शन करायची मटेरियल सामुग्री द्या. तेव्हा परमात्म्याने त्याला 5 तत्व आणि 3 गुण दिले आणि म्हणाले, घे बाळा, खेळ खेळण्यांशी. हे मिळाल्यावर त्याने परत विचार केला की मी आता ह्याच्यात कन्स्ट्रक्शन पण करून घेईन, आणि मग हे इथे मला एकट्याला करमणार नाही, ह्याच्यात काही प्राणी पाहिजेत. त्याने पुन्हा हठयोग सुरू केला. जेव्हा त्याने तिसऱ्यांदा 64 युग तप केलं, तेव्हा परमात्म्याने विचारलं की बोल ज्योती निरंजन, तुला काय हवंय. तुला जे हवं होतं ते मी दिलं, आता कशाला हट्ट करतोयस. तेव्हा तो म्हणाला की प्रभू, हे परमेश्वर, हे पिताजी, मला एकट्याला करमत नाही, काही आत्मे मला द्या. परमेश्वर म्हणाले की बघ बाबा, ह्या अजून तपश्चर्येसाठी तू काही वेगळं मागू शकतोस. आणखी तुला ब्रह्मांड देईन, पण आत्मा नाही देऊ शकत, कारण की हे माझे अंश आहेत आणि तू त्यांना खूप दुःखी करशील आणि माझ्याकडून बघवलं नाही जाणार मग ते. तेव्हा तो म्हणाला की नाही पिताजी, मी सत्याचं राज्य करीन, जो जशी कर्म करेल मी तशीच फळं देईन, मी काही अत्याचार अन्याय नाही करणार. परमात्मा म्हणाले, मग एक गोष्ट आहे, जर कोणी स्वेच्छेने तुझ्याबरोबर जायला तयार असेल तर मी परवानगी देऊ शकतो, नाहीतर मी नाही पाठवणार माझ्या आत्म्यांना, मग तू काहीही म्हण. तर आपण आधीपासूनच जे इथे येऊन फसलो आहोत, हे कुत्रे, डुक्कर, मच्छर, माशी, साप, विंचू बनून धक्के खात आहोत, आपण आधीपासूनच ह्याच्यावर आसक्त होतो. जेव्हा तो आपल्याकडे आला, त्याने विचारले, तो म्हणाला की मी पिताजींकडून अशी अशी 21 ब्रह्मांड प्राप्त केली आहेत, त्याच्यात अशा अशा बागा बनवेन, त्यात स्वर्ग बनवेन, असे असे झरे बनवेन, हिरे मोती जवाहिरांचे डोंगर बनवेन. काय तुम्ही माझ्यासोबत याल. आपण तर आधीच आसक्त होतो. आपण म्हटलं की जर पिताजींनी आज्ञा दिली तर आम्ही येऊ, आम्ही तयार आहोत. त्याने पिताजींकडे, परमेश्वराकडे जाऊन म्हटले की हे भगवान, काही आत्मे माझ्यासोबत यायला तयार आहेत. तेव्हा परमात्मा म्हणाले की असं नाही, माझ्या समोर स्वीकृती जो करेल मी त्याला पाठवू शकतो. आता पुण्यात्म्यांनो, एक समस्या आणखी येते, कारण की आपण हे नवीन ज्ञान ऐकतो तर आपल्या मनात एवढ्या शंका उत्पन्न होतात. जसं श्रावणाच्या महिन्यात गवत उगवतं, वेगवेगळ्या शंका उत्पन्न होतात.
शंकांचं समाधान सत्संगानेच होईल. ऐकतच राहा, ऐकतच राहा, आपोआप सेटिंग होईल. आता तुमच्या मनात हे येईल की परमात्मा तर अंतर्यामी होते, की आपल्याला किती त्रास होईल, तर आम्हाला इथे पाठवायला नको होतं. आपण स्वतःची चूक नाही मान्य करत की आपण आपल्या परमपित्याला सोडून ह्या नालायकावर आस्था ठेवायला नको होती. जो आम्हाला सारी सुख देत होता आणि तो त्याचा त्याग केला आणि ह्या वेड्याच्या मागे लागलो, जो स्वतःच भिकारी आहे त्या परमपित्याचा. आता पुण्यात्म्यांनो, दुसरं हे एक्झाम्पल समजून घ्या की जसं सफरचंद विक्रेता असतो, त्याला सफरचंद किती आवडतात, किती कॉस्टली असतात. 1, 2, 3, 4, 10 जर सफरचंद खराब झाली तर तो त्या सफरचंदांना इतर सफरचंदात नाही ठेवू शकत जी चांगली आहेत. तो जरी त्याला खूप त्रास झाला, कष्ट झाले, तरी अगदी त्याला हे माहीत असतं की बघा मला 100-200 रुपयांचं नुकसान होईल, तरीही तो त्या खराब सफरचंदांना उचलून आणि कचऱ्यात डब्यात फेकून देतो जिथे डुकरं ते खातात. जरी त्याच्या आत्म्याला त्रास झाला की मला किती नुकसान होईल, तरी तो ते ठेवू नाही शकत, नाहीतर अजून डुबून जाईल. तर आपण खराब सफरचंद झालो होतो आणि परमात्म्याने आपल्याला तिथून फेकणे अनिवार्य समजलं होतं. हे एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं जातंय. आता परमात्म्याने आपल्याला येऊन विचारलं की बोला बाबांनो, कोणाला जायचं ह्याच्यासोबत. तर आपण आपल्या पित्या समोर बोलू नाही शकलो, लाजिरवाणे झालो, लज्जित झालो, मान खाली घातली. का? कारण ते आधीच सांगत होते की तुम्ही याच्यावर आसक्त नका होऊ. तेव्हा परमेश्वर म्हणाले, तिथे शांतता पसरली, शांतता झाली, सर्व काही शांत झाले. तेव्हा परमेश्वर म्हणाले की का रे बाबा, ज्योती निरंजन, हे तर कोणी बोलत नाही, तू तर म्हणत होतास ते तुझ्याबरोबर जाऊ इच्छितात. त्याच वेळी एक आत्मा उभा राहिला. त्याने उभं राहून म्हटलं की पिताजी, मी ह्याच्यासोबत जाऊ इच्छितो. आता बाकी आपण विचार केला की हा एकटा तिथे सारी लूट लुटून घेईल आणि आपणच राहून जाऊ मागे. मग आपणही उभे राहिलो, दोन्ही हात वर केले. सारेच्या सारे जितके असंख्य अगणित जीव इथे येऊन फसले. तेव्हा परमात्मा म्हणाले की ठीक आहे बाबांनो, ज्याने ज्याने मनापासून याची स्वीकृती केली आहे त्या प्रत्येकाला मी पाठवून देईन ह्याच्यासोबत. पण तू जा तुझ्या ब्रह्मांडामध्ये, मी यांना तेथे पाठवायची दुसरी व्यवस्था करेन. तर परमात्म्याने काय केलं की ज्या आत्म्याने सगळ्यात आधी स्वीकृती दिली होती त्याची एक तरुण मुलगी बनवली आपल्या वचनाने आणि तिच्या आत आपण सर्व प्राण्यांना सूक्ष्म रूप बनवलं आणि सूक्ष्म बनवलं आपलं रूप आणि सगळ्यांना आपल्या वचनाने त्या मुलीच्या शरीरात प्रवेश करवला. आता पुण्यात्म्यांनो, आता वैज्ञानिक पद्धतीने तुम्ही नीट समजू शकता की आपल्या ब्लडमध्ये किती जीवाणू आहेत. 1 ग्रॅम रक्तामध्ये 40 लाख जीवाणू, हे डॉक्टर लोक सांगतात की इतके बॅक्टेरिया आहेत, इतके अमुक आहेत. तर हे समजायला काही वेळ नाही लागणार. तर अशा प्रकारे परमात्म्याने त्या मुलीच्या शरीरात आपल्या सगळ्यांना सूक्ष्म बनवून प्रवेश करवला. आता ती मुलगी कोण आहे? ती अष्टांगी आहे, दुर्गा आहे आणि आपल्या सर्वांना तिच्यात प्रवेश करविला. आपला पुत्र सहजदासाला ज्याला परमेश्वराने सगळ्यात आधी 16 वचनांनी उत्पन्न केलं होतं, त्यालाच तिथे विशेष त्या व्यवस्थेसाठी प्रयोग करतात. तर सहजदासाला सांगितलं की जा, ह्या आपल्या बहिणीला घेऊन जा आणि या ज्योती निरंजनकडे त्याच्या ब्रह्मांडात सोडून ये आणि त्याला सांगून दे की मी ह्या मुलीला, बेटीला एक वचन पॉवर दिलेली आहे. जितके जीव तो म्हणेल ती उत्पन्न करून देईल तिच्या वचनाने आणि जितके आत्मे तुझ्याबरोबर जाऊ इच्छितात ते हिच्या शरीरात प्रवेशित आहेत. सहजदासाने जाऊन सगळी गोष्ट सांगितली आणि मुलीला सोडून तो परत आला. आता ह्या ज्योती निरंजनने
आता ज्योती निरंजनच्या मनात हा दोष आला. एकट्या तरुण मुलीला बघून त्याने एक अजून भयंकर चूक केली. तो विषय वासनावश होऊन मुलीशी दुराचार करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा मुलगी म्हणाली की ज्योती निरंजन, बघा, तुम्ही पिताजींच्या वचनाने उत्पन्न झालात अंड्यामधून. तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. त्यानंतर माझी उत्पत्ती त्याच परमेश्वराने केली आहे. मी तुमची बहीण आणि तुम्ही माझे मोठे भाऊ. हे दुष्कर्म नका करू. मला परमात्म्याने वचन दिलंय, वचन शक्ती दिली आहे. जितके जीव तुम्ही सांगाल, नर आणि मादी, मी वचनाने उत्पन्न करून देईन. पण त्याने अजिबात ऐकलं नाही. आणि त्याच वेळी त्याने त्या मुलीवर परमेश्वराने एक आणखी कृपा केली होती की त्या मुलीला प्रजनन इंद्रिय लावले नव्हते. बाकी उर्वरित सगळे फीचर्स जे होते ते सर्व मुलीचे होते. तर त्याने आपल्या नखरेखेने, नखाने प्रजनन इंद्रिय बनवलं. आता तिने बघितलं की अत्याचार करेल, माझी अब्रू लुटेल, तर तिने एकदम सूक्ष्म रूप धारण केलं की तो जसा तिच्याशी दुराचार करण्याच्या स्थितीत आला, तोंड उघडलं बकवास करायला, त्याच्या मुखाच्या माध्यमातून पोटात गेली. आणि तिथे जाऊन तिने हाक मारली की हे पिताजी, माझे रक्षण करा, माझ्याशी ह्याने असा दुर्व्यवहार केलाय. परमात्म्याला माहीत होतं की हा तुला असाच त्रास देईल. त्यांना आधीच माहीत होतं. आता झाला सुरू ड्रामा ह्याचा. तेव्हा आपला पुत्र जोगजीतचं रूप घेऊन, जे पहिल्यांदा 16 उत्पन्न झाले होते त्याच रूपात परमात्मा इथे येतात आणि त्याच्या लोकातही जोगजीत रूप घेऊन गेले होते. आणि तेथे प्रकट होऊन म्हणाले की ज्योती निरंजन, ऐक आता वचन परमात्म्याचं. तू एक फार मोठी चूक केली आहेस ह्या खऱ्या लोकात. आणि अशा सतलोकात असा अन्याय करणाऱ्यांना हा दंड लागतो, दोष लागतो, अपराध लागतो, त्याला एक रोग लागतो. आजपासून तुझं नाव काळ असेल. मुलीला तू दुराचाराने दुःखी केलंस आणि तुझ्या पोटात ती गेली, तू तिला गिळलंस. आणि 1,00,000 मानव शरीरधारी प्राणी तू दररोज खाऊ लागशील आणि 1,25,000 निर्माण करू लागशील. त्याच्या पोटाला भेग पाडली. परमात्म्याने आपल्या नखाने मुलीला बाहेर काढलं आणि म्हणाले की आजपासून तू इथे नाही राहायचं. ही 21 ब्रह्मांड घेऊन तुम्ही दोघं इथून निघून जा माझ्या नजरेसमोरून. आता ज्योती निरंजनला खूप मग नंतर आपल्या चुकीची जाणीवही झाली आणि म्हणाला, भाऊ मला माफ कर, पित्याकडून मला क्षमा मिळवून दे. तो आपला भाऊ समजत होता, जोगजीत समजत होता, होते ते स्वयं परमात्मा. तेव्हा परमात्मा म्हणाले की बस, अजून फालतू गप्पा नको करूस आणि इथून अतिशीघ्र निघून जा. इतकंच सांगितलं होतं. त्याची 21 ब्रह्मांडे विमानाप्रमाणे निघून गेली खूपच वेगाने आणि सतलोकापासून 16 शंख कोस दूर येऊन आणि परमात्म्याच्या विधानानुसार हे इथे चक्कर मारू लागले. 16 शंख कोसच्या अंतरावर सतलोकापासून हे आपण इथे बसलोय. नील पद्म शंख जसं आपण मोजतो ना, 1000, 10,000, लाख, कोटी, 10 कोटी, 10 अब्ज खर्व, 10 खर्व, नील, दशनील, पद्म, 10 पद्म, मग शंख. तर असे 16 शंख कोस. एका कोसामध्ये साधारण 1.5 मैल असतो आणि एका मैलात साधारण 1.5 किलोमीटर असतो. म्हणजे साधारण 3-3.25 किलोमीटर एका कोसात असतात. तर 48
शंख किलोमीटर अंतरावर आपण सतलोकापासून इथे आलो. हा काळ आणि ही दुर्गा. आता इथे येऊन त्याने विचार केला. त्याने पुन्हा तीच बकवास सुरू केली. मुलीने पुन्हा म्हटलं की ज्योती निरंजन, बघ, जुलूम नको करूस. आधी तर मी तुझी बहीण आहे, तू माझा मोठा भाऊ, आणि मग मी तुझ्या पोटातून बाहेर आले, तुझी मुलगी झाले, आणि ही दोन्ही नाती पवित्र असतात, तर जुलूम करू नकोस. पण ह्याने अजिबात ऐकलं नाही आणि दुर्गेशी पती पत्नीचा व्यवहार केला आणि 3 पुत्र उत्पन्न केले. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णू शिव नाम धराए. आता पुण्यात्म्यांनो, इथे थोडीशी हिंट देतो की आजचा विषय एक खूपच आपल्या स्तरावर असेल, कारण की एकतर हे सिद्ध करणं अनिवार्य आहे की आपण ज्याला शरण गेलो आहोत, वास्तवात तो परमात्मा आहे की नाही. तर हा परमात्मा आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीला स्वतः ठीक ठीक सांगू शकतो, आणि त्या परमेश्वराने आपल्या रचनेला, आपल्या सृष्टी रचनेला स्वतःच येऊन सांगितले आहे. आजपर्यंत ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती सांगणारा कोणी मनुष्य नव्हता. ऋषी महर्षी म्हणा, कोणी विद्वान म्हणवत असो. मग काय झालं, आता थोडंसं हे तुम्हाला मौखिक सांगून मग तुम्हाला शास्त्रात दाखवतो, तेव्हा तुमचा विश्वास दृढ होईल. तेव्हा हे 3 पुत्र उत्पन्न झाले. याने काय करून ठेवले आहे हे पहा. हे एक ब्रह्मांड आहे. आता हे एक ब्रह्मांड आहे. चित्र दाखवतो. ह्याचा अंड्यासारखा शेप आहे, अंडाकार शेप आहे याचा. हे पहा, हे एक ब्रह्मांडाचं चित्र आहे. हे एक ब्रह्मांड आहे एवढं. आणि ह्याच्यात काय काय स्थिती आहे बघा. ह्याच्यात काय आहे, खाली हे एक 7 लोक आहेत. हे पाताळ लोक आहे, आणि हे तलातल, महातल, वितल, अतल, सुतल, रसातळ. हा पाताळ लोक, हा पृथ्वी लोक, आणि हा शिवचा लोक, हा ब्रह्माजीचा लोक, विष्णूजीचा लोक. हा कॉमन स्वर्ग आणि नरक, आणि हा इंद्रचा लोक, स्वर्गाच्या राजाचा लोक. हा धर्मराजाचा लोक, जो न्यायाधीश आहे. हे मानस सरोवर, ही सप्तपुरी, सप्त ऋषींची वेगळी नगरी आहे. ही एक एक द्वीप आहे. आणि हा आहे ब्रह्मलोक. हा पूर्ण ब्रह्मलोक आहे. ह्या ब्रह्मांडातच हा ब्रह्मलोक आहे. ह्या ब्रह्मलोकात ह्या काळाने एक आणखी जाळं फेकलंय. हे तर हा महाइंद्राचा द्वीप आहे. हा ब्रह्मलोक आहे, ज्याला महास्वर्ग म्हणतात. ही नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगम आणि नकली अनामी लोकाची रचना ह्या काळाने फसवण्यासाठी, या जीवांना फसवण्यासाठी करून ठेवली आहे. हा दुर्गेचा लोक आहे वेगळा, आणि हा समुद्र आहे बाकी उरलेला. हा सारा समुद्र आहे चोहीकडे. हा सगळा समुद्र आहे. आणि इथे एक वेगळं ह्यानं गुप्तस्थान बनवलंय काळाने. इथे कोणी जाऊ नाही शकत ह्या काळाच्या इच्छेशिवाय. ह्यात याने 3 ठिकाणं बनवली आहेत. एक रजोगुण प्रधान क्षेत्र, एक रजोगुण प्रधान क्षेत्र, एक सत्वगुण प्रधान क्षेत्र, एक हे तमोगुण प्रधान क्षेत्र. जसं कोणत्या कक्षात, एखाद्या घरात, बिल्डिंगमध्ये, हाऊसमध्ये 3 कक्ष असतात, आणि एका कक्षात लावली असतील ही अश्लील चित्र, आणि दुसऱ्यात लावली असतील साधू, संत, फकीर, महापुरुषांची, भक्तांची चित्र, आणि तिसऱ्यात लावलेली असतील शहीदांची, शूरवीरांची चित्र. मग जेव्हा व्यक्ती
त्या अश्लील चित्रांच्या खोलीत प्रवेश करेल, ती बघून त्या बकवादांना मनात त्याच प्रकारचे भाव नॅचरली असतील, मग ते 2 तास राहो अथवा 3 तास राहो, त्यावर नजर पडली ना आणि मनात तोच दोष उत्पन्न होईल. मग त्यावेळेस तो रजोगुण युक्त राहील. आणि जेव्हा तो सत्वगुण प्रधान स्थानी जाईल, जिथे साधू संत फकीर महापुरुषांची चित्र लावली असतील, त्यांची हिस्ट्री लिहिली असेल, तर तिथे जाऊन त्याचा आपोआप एका साधूसारखा स्वभाव बनतो. आणि तिसऱ्या, जिथे शूरवीरांचे शहीदांचे फोटो लावलेले असतील, तर त्यांच्या कथातून त्यांचं बलिदान पाहून तसाच स्वभाव बनतो. ह्या काळाने हे जाळं फेकलेलं आहे. ह्या परमात्म्याने कबीरजींनी येऊन आम्हाला सांगितले. आता भगवानांशिवाय ह्याच्या मुळाशी कोण जाणार? असं जाळं पसरवून ठेवलंय. ब्रह्मा विष्णू महेशाला माहीत नाही आपला पिता कोण आहे. आणि त्या परमपित्याने येऊन यांचा तर एक एक दाणा दाणा मोजायला लावला. तर ह्याने काय करून ठेवलंय की जसं तुम्ही पाहिलं, हे बघा, ह्या ठिकाणी हे 3 असे मोठे मोठे क्षेत्र, हे बघा जसे दाखवलेत तुम्हाला, हे खूप हजारो किलोमीटर, हजारो कोसांचं क्षेत्र आहे. हे ह्या क्षेत्रात हे रजोगुण प्रधान क्षेत्र आहे. तर हा काय करतो, ह्याच्यात तो स्वतः ब्रह्माचं रूप घेतो, आपला पुत्र, जसं हे असं रूप, आणि आपली पत्नी दुर्गेला ठेवतो सावित्री रूपात. ह्या दोघांच्या योगाने, पती पत्नी व्यवहाराने जो पुत्र उत्पन्न होतो, तो अशा चेहऱ्याचा आणि अशाच विचारांचा बनतो. आणि तोपर्यंत तिथेच राहतात जोपर्यंत ह्याचा जन्म होत नाही. आणि मग त्याला तिथेच त्याचं पालन करण्यासाठी ठेवतात, कोमामध्ये ठेवतात. जोपर्यंत हा युवा होत नाही तोपर्यंत कोमामध्ये ठेवतात आणि तसा त्याचा प्रतिपाळ चालू ठेवतात. त्यानंतर ते इथे येतात सत्वगुण प्रधान क्षेत्रात. इथे तो विष्णुरूप बनवून घेतो व आपली पत्नी दुर्गेला लक्ष्मी रूप बनवतो. ह्या दोघांच्या संयोगातून जो पुत्र उत्पन्न होतो, तो सत्वगुण युक्त होतो आणि ह्याच्यासारख्याच चेहऱ्याचा बनतो. आणि इथे बघा, आणि जेव्हा तो तमोगुण प्रधान क्षेत्रात जातो तेव्हा अशी वेशभूषा करतो आणि दुर्गेला तो अशी पार्वतीसारखा चेहरा देऊन तिथे ठेवतो. ह्या दोघांच्या संयोगातून जो पुत्र उत्पन्न होतो, तो ह्याच्या चेहऱ्यासारखा बनतो. मग ह्या तिघांना तो कोमात ठेवतो. आणि मग जेव्हा हे तरुण होतात, युवा होतात, ह्या तिघांना एकत्र करतो. आता ह्या आधी आम्ही तुम्हाला परमात्मा कबीरजींद्वारे आपली ही सारी आपली सृष्टीरचना सांगितली आहे. आणि ब्रह्मा विष्णू महेशाचे कोण माता पिता आहेत ती थोडीशी हिंट देईन. त्यानंतर मग तुम्हाला दाखवेन ह्या आपल्या सद्ग्रंथात, ज्याला आपण शिरोधार्य मानत होतो, आणि सत ज्ञानयुक्त पुराण, वेद, गीता यामधून सिद्ध करून दाखवेल हा दास. तर परमात्म्याला आपण अशिक्षित मानत होतो आणि हे म्हणायचो की ह्याला काय माहीत, हा धाणक विणकर, ह्याला संस्कृत येत नाही, ह्याला काय माहीत वेद, गीता आणि पुराणातील गूढ रहस्य. अरे भगवान तर मुंगी किड्यांची भाषा जाणतो, तो सर्व प्राण्यांची भाषा जाणतो. आता हे सिद्ध पण करून दाखवेल दास तुम्हाला की त्या परमात्म्याने कशी कृपा केली. आता बघा, आता पुण्यात्म्यांनो, दास जे वचन म्हणेल ते असं समजा, 100% खरं समजा. आता हे जे इन्स्ट्रुमेंट प्रोजेक्टर बनवलं आहे ते परमात्म्याचं देणं आहे तुम्हा पुण्यात्म्यांसाठी. पूर्वी हे लोक स्वतःची कथा सांगत असायचे, सद्ग्रंथांची नावं घेत होते, पूर्ण वायफळ बडबड करायचे, शास्त्रविरुद्ध ज्ञान द्यायचे, आणि आपण ह्यासाठी संतुष्ट असायचो की हे सगळे विद्वान आहेत, सद्ग्रंथांशी परिचित आहेत आणि यांना ठीक सद्ग्रंथ समजले असतील. आज कळले हे कसले विद्वान होते, हे पोकळ कख पण माहिती नव्हतं ह्यांना. आणि त्या परमपित्याला, ज्याला धाणक विणकर, एक मजूर, एक शूद्र म्हणून रिजेक्ट केलं होतं हिऱ्याला,
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत्साहेब आपलं नाव? बाळू तुकाराम कोळी, आपण कुठून आलात? विरवाडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेतमजुरी आहे. हमाली काम करतो मी. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कधी आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये मी 2018 मध्ये जुळलो आहे. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हिंदू धर्मामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे देवी देवतांची, ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करणं, परत आपल्या घरात जे मंदिर बनवलेले लाकडी, त्याच्यामध्ये जे मूर्त्या बनवलेल्या आहेत, विठ्ठल, गणपती, महादेव यांना रोज सकाळी धुणं, त्यांना गंध लावणे, दिवा अगरबत्ती करणे ही साधना करत होतो. परत जय गुरुदेव पंथामध्ये मी जुळल्यानंतर त्या पंथ आणि तिथे जे त्यांनी मंत्र दिलेले आहेत ते मंत्र म्हणजे ओमकार, रारंग, सोहं हे मंत्र ते आपल्याला बसून करायचे. म्हणजे असं की ध्यानमध्ये बसा, कानामध्ये आपल्या कानामध्ये बोटं टाकावं आणि ध्यान लावा, एकाग्रस्त व्हा की तुम्हाला शंकूचा आवाज येईल, बासरीचा आवाज येईल, मृदुंगचा आवाज येईल. असे जे आवाज आल्यानंतर तुम्ही असं वाटेल की तुम्हाला काहीतरी समजेल की आपण काही त्याचा मार्ग मिळालेला आहे. तर ते मी असं रात्री बसायचो, ज्यावर पंघरून घ्यायचो आणि मला काही त्याच्यामध्ये काही दिसायचं नाही. मी खूप एक दीड तास बसायचो. माझी मान, पाठ, कंबर एकदम दुखून यायची, पण मला ते कोणत्याही प्रकारचे दिसत नव्हतं. तर मी तो मार्ग सोडून दिला, मला आवडला नाही आणि देवी देवतांची रोज पूजा करायचो. आणि गावात राम मंदिर आहे, त्या राम मंदिरावरती रोज जायचो. तिथं ते मूर्त्या आहे, मूर्त्या असल्यामुळे त्या मूर्तींची पूजा करायचो, हनुमानची पूजा करायचो. हेच पूजा करत करत मी माझे आयुष्य काढत होतो. सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि मंदिरात जाणे, देवीदेवतांची पूजा करणे, उपास तापास करणे आणि त्याचप्रमाणे आपण जय गुरुदेव पंथ याच्याशी सुद्धा निगडीत होतात. त्यांचीसुद्धा भक्तिविधी आपण घेतली होती, परंतु काही कारणास्तव आपल्याला ती पटली नाही आणि आपण जी परंपरागत जी भक्ती साधना आहे तीच भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली, आपण त्या मार्गाकडे कसे वळालात? बरोबर सर, मी या मार्गामध्ये असं जुळलो की मी एक हमाली काम करतो, कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा. त्या मार्केटमध्ये काम करत असताना माझे गावाशेजारी एक गाव आहे विष्णापूर म्हणून, तिथे एक व्यक्ती होते, ते संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये जुळले होते. जुळल्यानंतर ते आमच्या कामामध्ये, सानिध्यामध्ये सामील झाले आणि ते कोणाचे घरचे खात नव्हतं, पीत नव्हतं. तर आम्ही त्यांना बोलायचो की तुम्ही आमच्या घरचं का खात नाही? ते म्हणाले आम्ही गुरुदीक्षिणा केलेली आहे, आम्हाला चालत नाही. मी त्यांना विचारलं की मी पण काहीच खात नाही, पीत नाही पहिल्यापासून, तर तुम्ही माझ्या घरचं खा. मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी एक ज्ञानगंगा पुस्तक आणून दिलं. ते ज्ञानगंगा पुस्तक ते म्हणे वाचायचं रोज. मग मी ते रोज वाचत असताना तर मी ते पुस्तक कमीत कमी 1 हप्ता मनाने वाचलं. त्याच्यामध्ये मला गीतेचे अध्याय दिसले. परत ब्रह्मा विष्णू कोण आहे, त्याचे माता पिता कोण आहे, ते अजर अमर आहेत का, हे सर्व मला त्या पुस्तकातून आध्यात्मिक ज्ञान मला प्राप्त झालं. आणि त्यांना विचारलं, म्हणतं तर नामोपदेश घ्यायचा तर मला कुठे जावं लागेल? मग ते म्हणे अजून 2-4 दिवस थांबा. मग त्यांच्या सानिध्यामध्ये राहत असताना ते मला मोबाईल दाखवायचे, गुरुजींचे सत्संग दाखवायचे. काही ते गुरुजींचे सत्संग मला आवडायचे. मी दुपारी जेवण केल्यानंतर त्यांच्याकडनं मोबाईल घेऊन सत्संग बघत असतो. तर ते माझं ज्ञान एकदम माझ्या याच्यात फिट झालं. मग त्यांना म्हटलं चला तुम्ही मला उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचे जिथं नामदास स्थळ आहे तिथं मला घेऊन चला. जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे सहकारी होते
त्यांच्याकडनं आपल्याला संत रामपालजी महाराजांबद्दल माहिती मिळाली आणि आपण त्यांच्या मोबाईलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग बघितले. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा हे पुस्तक वाचलं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांशी जोडल्या गेलेत आणि संत रामपालजी महाराजांनी जी भक्तिविधी आपल्याला दिली, त्या भक्तिविधीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाला? बरोबर सर. सर मी जेव्हा परमात्म्याच्या गुरुजींच्या शरणमध्ये जुळलो तेव्हा मला एक असा काही मोठा अनुभव आला की मी अशा नशा करत होतो. लहानपणापासून तंबाखू गुटखा खात होतो. मी 120-300चा बार खात होतो. त्याच्यामध्ये विमल पानविलास असं मिक्स करून मी खात होतो. तर मी गुरुजींच्या शरणमध्ये आल्यानंतर तर मला ती नशा अशी काही दूर झाली तर मला आठवणच आली नाही. हा पहिला मला लाभ मिळाला. आणि दुसरा लाभ असा आहे की मी गुरुजींच्या शरणमध्ये आल्यानंतर माझा परिवारसुद्धा माझ्या सानिध्य गुरुजींनी मला जोडून दिला. हा माझा मोठा लाभ आहे. परत अजून असा काही लाभ झाला की मी ज्या कृषी उत्पन्न बाजारमध्ये काम करत होतो त्या मालकाकडे काम करत असताना हे भगतजी जुळले. भगतजी जुळल्यानंतर त्यांनी एकच शब्द सांगितला की मालकाला सांगितलं त्यांनी की यांना एक मोटरसायकल लागणार आहे. तर परमात्म्याची मी अरदास लावली की गुरुजी मला एक मोटरसायकल लागणार आहे. तर ते एकच शब्द सांगितल्यानंतर गुरुजींची कृपा आणि अरदास लावल्यानंतर मला गुरुजींनी एक मोटरसायकल प्राप्त करून दिली. हा एक मोठा मला अनुभव झाला. आणि माझ्या घरातले जे परिवार तर माझ्याशी थोडं हे करत होते ते सुद्धा जुळले. हा मोठा अनुभव मला गुरुजींच्या सानिध्यामध्ये येताना भेटला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बरेचसे छोटे मोठे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने इतर जो भक्त समाज आहे त्या भक्त समाजाला आपण काय संदेश द्याल? बरोबर सर. जे भक्त जे इंटरव्ह्यू माझे पाहत आहेत त्यांना एकच हात जोडून विनंती आहे की मनुष्य जीवन हा वारंवार मिळत नाही. झाडावरचं पत्तं जर तुटलं तेव्हा दुबारा जुळत नाही. तर हा मार्ग एक मोक्षाचा आहे. तुम्ही जेवढ्या लवकर संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याची कृपा करावी. आणि तुम्हाला जर या मार्गामध्ये जुळायचं असेल तर त्यांचं सत्संग चालू असतं. त्या सत्संगाखाली एक हेडलाईन चालू असते, तिथं मोबाईल नंबर येतो. आणि जिथं त्यांचे जवळचे केंद्र आहेत, नामदान स्थळ आहे, तिथं जाऊन तुम्ही लवकर नामोपदेश घ्या आणि आपलं अनमोल जीवन हे गुरुजींच्या शरणामध्ये येऊन लवकर आपलं अनमोल जीवन पार पाडा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदान केंद्र आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे किंवा तालुक्यामध्ये आहेत. तर एखाद्या व्यक्तीला ते नामदीक्षा जर घ्यावयाची असेल तर त्या व्यक्तीला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? सर, हा बरोबर विचारला तुम्ही. या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला मूल्य लागत नाही. विनामूल्य नामदान स्थळ परमात्म्याने सर्व ठिकाणी केंद्र ओपन केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मूल्य लागत नाही आणि तुम्ही नाम उपदेश मोफत घेऊ शकतात. जिथे जिथं गुरुजींचे आश्रम आहेत, सत्संग केंद्र आहेत, तिथे जाऊन विनामूल्य तुम्ही नाम उपदेश घ्या आणि आपले अनमोल जीवन हे परिपूर्ण करा. धन्यवाद. सत साहिब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर